निश्चितपणे आपल्याला अजूनही तशा प्रकारचा विचार करण्याला आणि करायला वाव आहे. आणि हे जे मला असं वाटतं की यांनी म्हटलेलं आहे, हार्डीकरांचं मत मी तुम्हाला सांगतो की ते स्वतः आयडिओलॉजी मानणारे आहेत. म्हणजे आयडिओलॉजीचा शेवट झाला अशी जी आहे ती मतलबी ओरड आहे. ते नवभांडवलवादाचंच एक प्रकारचं समर्थन करणारं तत्त्वज्ञान आहे, तर तसं काही नाही. त्याची अतिशय गरज आहे, पण ते करताना मार्क्सवादी पद्धतीने कर्मठ विचार करता कामा नये. ज्याला अनेक त्याच्यात बदल आहेत नंतरच्या काळामध्ये. उदाहरणार्थ या सगळ्या युरोपमध्ये, पूर्व युरोपमध्ये क्रिटिकल सोशॉलॉजी संपूर्ण डेव्हलप झाली. हॅबरमास असतील किंवा मॅननचं मगाशी जुन्या काळातल्याचं नाव घेतलं रिकरचं असेल, त्यांनी आयडिओलॉजीमधलं पॉझिटिव्ह कंटेंट काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. की हे नुसतं समर्थन करण्यात, रुलिंग क्लासचं समर्थन करण्यापुरतं मर्यादित नाही आहे. त्याला काहीतरी एक पॉझिटिव्ह रोल आहे. ती धारणा करणारी गोष्ट आहे समाजाची. आणि मग धर्माला जी आपण समाजाची धारणा करणारं तत्व म्हणतो, धर्मामध्ये कसं आणता येईल हे एलिमेंट, तर धारणा ही धर्माची किंवा कुठल्याही समाजाची ही आर्थिक पायावरचीच होत असते. म्हणून प्रत्येक धर्माचा असा विचार व्हायला पाहिजे की तुमची आयडिओलॉजी काय आहे, जैन धर्माची काय, आणखी बौद्ध धर्माची ती बाबासाहेबांनी केलेला आहे विचार. तर म्हणून अशा प्रकारे मला असं वाटतं की हा विचार इरिलेव्हंट झालेला आहे असं नाही, तो रिलेव्हंट आहे आणि किंबहुना जास्त गरज आहे आज त्याची. कारण ह्या ज्या सगळ्या जागतिकीकरणामुळे ज्या आपल्याला नवनव्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, तर त्यांना नीट तोंड देता यावं यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या आयडिओलॉजीचा शोध घ्यायला लागेल असं मला वाटतं. आणि त्या माझं वाटणं आपणाशी शेअर करण्याबद्दल जी संधी मला दिली त्याबद्दल मी पहिले आभार हार्डीकरांचे मानतो, कारण त्यांना 60 वर्ष झाली नसती तर ही संधी मला मिळाली नसती. आणि दुसरे आभार अर्थात या 60 वर्षानिमित्त अशा प्रकारचा उपक्रम करण्याचं ज्यांनी ठरवलं ते आमचे मित्र कोलटकर आणि त्यांचे सहकारी यांचे मी मानतो, कारण त्यांनी लोक मला बहुतेक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून ओळखतात. ही काही वाईट ओळख अशातला भाग नाही, चांगलीच आहे. परंतु याचा अर्थ आपल्याला काही आधुनिक समस्यांचा विचार करता येत नाही असं होत नसतो. जीवन माणसाचं आयुष्य हे अतिशय व्यामिश्र गुंतागुंतीचं आहे. संतांना सुद्धा आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलेलं. तुकोबांचं तर दिवाळा वाजलं होतं. म्हणजे अलीकडच्या काळात ज्या काही गोष्टी आपल्या पुढे येतात त्या सगळ्यांना सामना करताना करावा लागलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा सगळा विचार इंटिग्रेटेड पद्धतीने व्हायला पाहिजे. तो करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार, आणि ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. डॉक्टर रावसाहेब कसबे. आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आणि या परिसंवादात बोललेले 2 वक्ते ज्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण भाषण आपण ऐकलीत, बंधूंनो आणि भगिनींनो, सुरुवातीलाच विनयला सगळ्या शुभेच्छा देऊन टाकतो. आणि त्यांना जे जेवणाचं निमंत्रण वगैरे देणार आहेत त्यांचे मित्र, ते काय देणार आहेत मला माहिती नाही, पण माझ्याकडे त्यांनी जी जेवणाची मागणी केलेली आहे तो पदार्थ मी तुम्हाला सांगत नाही, पण ती त्यांची पुरी होईल असं आश्वासन पण देतो. नाही, पण ते तुम्ही ज्ञान प्रबोधिनीवाले असल्यामुळे तुमचं आमचं जमेल की नाही याच्याबद्दल शंका आहे. चांगलं आहे, जमलं तर चांगली गोष्ट आहे. आता आपण जी भाषणं ऐकली त्याच्यातून आपल्याला खूप गोष्टींचा उलगडा झालेला आहे. आयडिओलॉजीच्या संबंधी ज्याला मराठी शब्द काय वापरायचा याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रमही आहे आणि त्याला काही शब्द सापडत नाहीत. सगळ्याच भाषेतल्या शब्दांना दुसऱ्या भाषेमध्ये चपखल शब्द सापडतीलच याची काही गॅरंटी नसते. पण आयडिओलॉजी ही काय असू शकते, निदान तिचा अर्थ काय असू शकतो, म्हणजे प्राथमिक स्वरूपाची आयडिओलॉजी. हे जग विकसनशील आहे.
हे जग कोणी निर्माण केलेलं नाही. या जगात माणूस नावाचा प्राणी कोणी निर्माण केलेला नाही. तो विकसित झालेला आहे. जग पण विकसित झालेलं आहे. त्यामुळे जगातली प्रत्येक गोष्ट विकसित होणार. आयडिओलॉजी या जगातलीच असल्यामुळे तीही विकसित होणार. त्यामुळे आयडिओलॉजी ही काय असू शकते हे, आणि ती माणसालाच काय आवश्यक आहे. आयडिओलॉजी ही माणसाची जैविक गरज आहे. म्हणून मी तुम्हाला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र याच्याऐवजी पहिल्यांदा मानववंशशास्त्रीय दृष्ट्या आणि जीवशास्त्रीय दृष्ट्या ती माणसाची गरज कशी आहे एवढं थोडंसं सांगतो. म्हणजे मग तो विषय आपल्याला नीट सुरुवात कशी झाली आयडिओलॉजीची ती कळेल. म्हणजे माणसाच्या जैविक विकास क्रमामध्ये ही आयडिओलॉजी माणसाने निर्माण केली. आणि ती निर्माण करण्याचं कारण असं की माणूस हा निर्मितीक्षम आहे. आणि प्राणीसृष्टीचं हे वैशिष्ट्य आहे की माणसाला एक देणगी मिळालेली आहे विचार करण्याची. म्हणून माणूस प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत आला त्यावेळी माणसाच्या अनेक व्याख्या करण्यात आल्या. त्याच्यातली पहिली व्याख्या जी साधारणतः प्रचलित आहे, जी बेंजामिन फ्रँकलिनने केलेली होती, होमो फेबर, म्हणजे माणूस हा हत्यारे निर्माण करणारा प्राणी आहे. या व्याख्येवरती सगळ्यात चांगला आक्षेप मार्क्सने घेतला. आणि मार्क्सने असं सांगितलं की माणसामध्ये निर्मितीची क्षमता आहे, पण निर्मितीची क्षमता प्राण्यात पण आहे. नुसता माणूस हत्यारे निर्माण करीत नाही, प्राणी पण निर्माण करतात, वारूळ निर्माण करतात, घरटी निर्माण करतात, घरटी बांधतात. मग माणसाची निर्मिती आणि प्राण्याची निर्मिती याच्यात फरक काय आहे? म्हणजे माणूस आणि प्राणी मुळात याच्यात फरक काय आहे? माणूस हा प्राणी आहे, म्हणजे जिथपर्यंत तो प्राणी आहे तिथपर्यंत जीवनाची सुरक्षितता, पोट भरणे आणि वंश सातत्य, म्हणजे आपल्या कामवासनेचं शमन, या प्राण्याच्या सर्व गरजा माणसाला तो जिथपर्यंत प्राणी आहे तिथपर्यंत भागवाव्याच लागतात. त्याच्यातून त्याची सुटका नाही. माणसंही निर्मिती करतात, प्राणी निर्मिती करतात, पण मग प्राण्याची निर्मिती माणसाची निर्मिती याच्यात फरक काय आहे? तर प्राण्याची जी निर्मिती आहे ती त्यांच्यातील नैसर्गिक अंगभूत अशा सहज प्रेरणेप्रमाणे, म्हणजे इन्स्टिंक्च्युअल बिल्ट इन पॅटर्न अशी ती आहे. म्हणजे माणसाच्या ज्या सहज प्रेरणा आहेत, ज्या नैसर्गिक प्रेरणा आहेत, त्याच्यातून प्राणी आपली निर्मिती करतो. प्राण्यात नैसर्गिक प्रेरणा ज्या असतात त्याप्रमाणे माणसाची निर्मिती कशी आहे? माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या मनात तो पहिल्यांदा एक आराखडा विकसित करतो आणि मग तो निर्मिती करतो. प्राणी हा अशा प्रकारचा आराखडा मनात तयार करून निर्मिती करत नाही. माणूस हाच एक प्राणी असा आहे की जो निर्मितीपूर्वी एक आराखडा निर्माण करतो आणि मग निर्मिती करतो. माणसाची जी हत्यारं आहेत ती जर आपण बघितली प्राचीन काळातली, ती हत्यारं आणि त्या हत्यारांचा त्याने केलेला विकास, माणसाने सुरुवातीला निर्माण केलेला आसरा आणि आताच्या अनेक मजली इमारती, हे सगळं अगोदर तो आराखडा तयार करतो आणि मग निर्मिती करतो. म्हणून
माणूस आपली निर्मिती करत असताना जो आराखडा निर्माण करतो ही त्याची पहिली आयडिओलॉजी आहे. आयडिओलॉजी म्हणजे काय? खरं म्हणजे मार्क्सनीच ते खूप चांगल्या पद्धतीने, मार्क्सच्या तत्वज्ञानामध्ये प्रॅक्सिस हा शब्द आहे. म्हणजे काय आहे की जो विचार तुम्हाला व्यवहारात आणता येतो तो, जो आणता येत नाही तो युटोपिया. त्यामुळे ही जी माणसाची आपल्या मनामध्ये आराखडा निर्माण करण्याची जी एक क्षमता आहे, जी प्रवृत्ती आहे, तिच्यातून ही आयडिओलॉजी निर्माण होत असते. आणि म्हणून आयडिओलॉजी हा माणसाच्या माणूस म्हणून जगण्याचा एक भाग आहे. जो आपलं जगणं, त्या जगण्यासाठी एक आराखडा तयार करीत नाही, भले तो पूर्ण हो ना हो, तो वेगळा भाग आहे, परंतु विचार करत नाही, जगण्यासंबंधी विचार करत नाही, निर्मिती संबंधी विचार करत नाही, भविष्य काळासंबंधी विचार करत नाही, अशी जी माणसं असतात ती निर्मितीक्षम राहू शकत नाहीत. म्हणून आयडिओलॉजी ही माणसाच्या निर्मिती क्षमतेचा पाया आहे असं आपण मानलं पाहिजे. आता ही जी माणसाची प्राथमिक गरज आहे आणि माणसाचा विकास झाला त्याप्रमाणे त्याने त्याच्या आयडिओलॉजीचा विकास केला. मग प्राथमिक समाजात काय होतं? गुलामगिरीत काय आलं, फ्युडालिझम मध्ये काय आलं, कॅपिटलिझम मध्ये काय आलं, हे सगळं आपल्याला सांगता येईल, तपशीलवार त्याची माहिती पण आपल्याला देता येईल. आणि माणसाने संस्कृती नावाची एक गोष्ट निर्माण केली आणि ही संस्कृती नावाची गोष्ट निर्माण केल्यानंतर, राज्यसंस्था निर्माण केल्यानंतर या सगळ्यांचा माणसाने विकास केलेला आहे. पण संस्कृती निर्माण करताना आणि राज्यसंस्था निर्माण करताना, समाजसंस्था निर्माण करताना सुद्धा ती निर्माण करणारे जे लोक होते त्यांच्यासमोर एक प्रारूप होतं, एक आराखडा होता आणि त्या आराखड्याप्रमाणे ते त्याची निर्मिती करत होते. म्हणून माणसामध्ये जोपर्यंत सर्जन क्षमता आहे आणि नवनिर्मितीची एक प्रबळ प्रेरणा आहे, तोपर्यंत आयडिओलॉजी ही माणसाची एक प्रभावी गरज असणार याबद्दल मला यत्किंचितही शंका वाटत नाही. जे लोक आयडिओलॉजी संपली वगैरे असे जे लोक म्हणतात, याचं कारण एक तर त्यांचा मानवी निर्मिती क्षमतेवरचा किंवा स्वतःच्या निर्मिती क्षमतेवरचा विश्वास संपलेला असतो. आणि स्वतःच्या वरच्या निर्मिती क्षमतेचा विश्वास त्यावेळी माणसाचा संपतो की ज्यावेळी माणूस कुठल्या तत्वज्ञानाला, कुठल्या एखाद्या वर्गाच्या हितसंबंधांना किंवा स्वतःच्या स्वार्थाला गुंतलेला असतो. आणि अशी गुंतणारी माणसं जगामध्ये बरीचशी असतात. आता या प्रकारची ही आयडिओलॉजीची जी संकल्पना आहे, ही जी आयडिओलॉजीची संकल्पना आणि ती संपली असं जे लोक म्हणतात, पण मुळात आयडिओलॉजी ही असते कुणासाठी आणि कशी असते? आता एक शब्द प्रयोग केला की समाज परिवर्तन करणारी जी एक विचारसरणी असते तिला आपण आयडिओलॉजी म्हणू शकतो. परंतु आयडिओलॉजी नावाची जी गोष्ट आहे, ही आयडिओलॉजी गोष्ट जर समाज परिवर्तनाची एक अतिशय महत्त्वाची संकल्पना असेल, तर समाज हा काही नुसता माणसांचा बनलेला नसतो. समाज हा विविध शक्तींनी एकत्रित येऊन बनलेलं एक संघटन आहे. त्यामुळे समाजात नुसती माणसं नसतात, समाजामध्ये समाज शक्ती असतात. या समाज शक्तींचे हितसंबंध परस्पर विरुद्ध पण असू शकतात, त्यांच्यामध्ये संघर्ष पण असू शकतो, काही बाबतीत सहकार्य पण असू शकतं. तेव्हा अशा या समाज शक्ती ज्यावेळी आपापल्या हितसंबंधांना अनुसरून एक आराखडा समाज व्यवस्थेचा तयार करतात, त्याच्यातून जी तत्वप्रणाली येते, जी आयडिओलॉजी येते, ती त्या वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारी असते. म्हणून आपण असं विचार करू शकतो की ही आयडिओलॉजी, जसं आता डॉक्टर मोरे यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की हे मार्क्सवाद किंवा आयडिओलॉजी ही जी गोष्ट आहे
आणि प्रत्येक आयडिओलॉजी हे विज्ञान होण्याचा प्रयत्न करते. खरं म्हणजे प्रत्येक ज्ञानशाखा ही आपण अधिक वैज्ञानिक कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करते. आणि याचं कारण असं की विज्ञानाची ज्या काळामध्ये फार चलती होती आणि विशेषतः न्यूटन प्रणित विज्ञान फार प्रभावी होतं तोपर्यंत ते होतं. पण आता आईन्स्टीन नंतर आणि विशेषतः अनसर्टन्टीचा सिद्धांत आल्यानंतर आणि हायझेनबर्गनी जी काही मांडणी केलेली आहे अख्ख्या या विज्ञानाची आणि त्याच्यातून जे काही एक धुसर वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आता सगळ्या ज्ञानशाखा आम्ही वैज्ञानिक आहोत अशा या भरामध्ये जाऊन फार आक्रमक पद्धतीनं असा विचार मांडत नाहीत की त्या किती वैज्ञानिक आहेत. परंतु आयडिओलॉजी ही सुद्धा एका विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारी असा एक समाज व्यवस्थेचा आराखडा जर आपण मांडला तर मग आपल्या असं लक्षात येतं की जगामध्ये आतापर्यंत ज्या ज्या आयडिओलॉजीज निर्माण झालेल्या आहेत त्याचा सगळ्याचा विचार केला तर आपण पहिल्यांदा त्या बघितल्या पाहिजेत की त्या कोणत्या वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करणाऱ्या आयडिओलॉजीज आहेत. आता प्रश्न असा आहे की ही जी आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी तशी एका अर्थाने म्हटलं तर ती वैज्ञानिक आहे. पण विज्ञानाबद्दल एक गैरसमज न्यूटनियन विज्ञानाचा विचार करत असताना तो फार तार्किक आहे, आणखीन तो फार कार्यकारण भावावर आधारलेला आहे वगैरे अशा पद्धतीने आपण विचार करत होतो आणि आपल्याला कार्यकारण भावाची फार भुरळ पडलेली असल्या कारणाने नंतर असं लक्षात आलं की हे जे सगळं क्लासिकल सायन्स जे होतं हे सगळं क्लासिकल सायन्स याच्यातून नंतर कोणकोणते दुरुपयोग केले आणि विशेषतः कार्टेशियन पद्धतीने सगळा जो अन्वयार्थ लावला गेला तिथून पुढचा त्याच्यामुळे काय अतिशय वाईट गोष्टी घडल्या याचा नंतर विचार करण्यात आला आणि बाकीच्या सगळ्या ज्ञानशाखांनी त्याचा विचार करावा लागला. परंतु मुळात विज्ञान ही जी गोष्ट आहे ही विज्ञान स्वतःला प्रोबेशनरी समजते. प्रोबेशनरी म्हणजे काय की हे प्रयोगक्षम आहे की हा प्रयोग केला तो यशस्वी झाला तर ठीक आहे, पण पुढचा कुणीतरी आला त्याने हा खोटा ठरवला नव्या प्रयोगाने नवी मांडणी केली तर विज्ञान हे इतकं व्यापक आहे की ती नवी मांडणी स्वीकारते आणि जुनं चूक आहे असं सांगते. धर्म तसं सांगत नाही. बाकीच्या ज्या कर्मठ आयडिओलॉजीज आहेत त्या अशा पद्धतीनं सांगणार नाही, पण विज्ञान हे या पद्धतीनं सांगेल. आणि म्हणून आयडिओलॉजी ही गतिमान त्या अर्थाने असते की ज्या अर्थाने ही आयडिओलॉजी विकसित होते. ज्या आयडिओलॉजीज विकसित होत नाहीत त्यांचा अंत होतो, पण ज्या आयडिओलॉजीज विकसित होतात त्यांचा अंत होत नाही. भांडवलशाही आजची जर वास्तव आयडिओलॉजी तुम्ही मांडली तर ती आजही टवटवीत आहे. याचं कारण असं की तिच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर भांडवलशाही सतत नित्य नूतन नवी रूप धारण करते, आकर्षक रूप धारण करते. ज्यावेळी एक्सप्लॉयटेशन प्रचंड पिळवणूक झाली त्यावेळी त्यांनी लोककल्याणकारी राज्याची भूमिका घेतली, एक नवं रूप आलं आणि फेबियन सोशलिस्टांना पण केवढं आकर्षण त्याचं नंतर निर्माण झालं आणि मग असं वाटायला लागलं की याच्याशिवाय प्रगती होऊ शकणार नाही. अशी ती आता ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये ती तुम्हाला किती 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 आमिष दाखवते. म्हणजे भांडवलशाही सतत नवी रूप करत बदलत राहिली, नित्य नूतन होत राहिली, देखणी बनत राहिली आणि म्हणून माणसं तिच्याकडे आकर्षित झाली. समाजवाद फार वृक्ष होत गेला आणि त्यामुळे तो फसला. हे डॉक्टर मोरे यांचं जे विश्लेषण आहे ते मला पूर्णपणे मान्य आहे. आता प्रश्न असा आहे की हे जे सगळं घडतंय तर संपूर्ण माणसाचा इतिहास आणि मानवी समाजाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की त्याच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत माणसांना काही प्रश्न पडलेले. जे प्रश्न आपल्याला पण पडतात प्रश्न, पण ते प्रश्न आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. कारण माणूस हा एक प्राणी असा आहे की त्याला हे माहित आहे आपण एक दिवस नक्की मरणार आहे, हे माहिती असतं.
तो जसं मरण्याचा विचार नेहमी बाजूला सारतो आणि बाकीच्या गोष्टी करत बसतो, तसं माणसाला काही मूलभूत प्रश्न पडलेले असतात की हे विश्व काय, या विश्वामध्ये आपलं स्थान काय आहे, हे जे आपण जगतो या आपल्या जगण्याचं प्रयोजन काय आहे, असे अनेक प्रश्न माणसाला पडलेले आहेत. आणि संपूर्ण मानवी समाजाचा इतिहास म्हणजे या प्रश्नाला मानवी विकास क्रमात दिलेल्या उत्तरांचा तपशील आहे. आणि म्हणून ही जी दिलेली उत्तर आहेत ही उत्तरं म्हणजेच आयडिओलॉजीज आहेत, त्या त्या वेळी त्या त्या विकासाच्या टप्प्यावर निर्माण झालेल्या. तेव्हा माणसाच्या या अविरत शोधातून 3 गोष्टी स्पष्ट होतात की माणसाला एक निसर्गाबद्दलचं कुतूहल आहे आणि तो सतत असा विचार करतो की या निसर्गाशी आपलं काय नातं आहे. समाज तर माणसांचीच निर्मिती आहे, या समाजाशी आपलं काय नातं आहे. आणि कधी कधी माणूस स्वतःला पण पारखा होऊन जातो. तो स्वतःकडे जेव्हा तटस्थतेने बघतो त्यावेळी त्याला असं वाटतं की हे मी जो विचार करणार आहे तो खरंच तोच मी आहे का, की या सगळ्या धबडक्यामध्ये प्रगतीच्या, विकासाच्या, श्रम करण्याच्या, कठोर श्रमाला काय पर्याय नाही वगैरे असं सांगून सतत धावण्याच्या, रेसचा घोडा म्हणून प्रचंड संपत्ती कमावण्याच्या या नादामध्ये जो माणूस धावतोय त्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की हा धावणारा कोण आहे, तो मीच आहे का. आणि म्हणून प्रत्येक आयडिओलॉजीला माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्या आयडिओलॉजीकडे जर नसतील तर ती आयडिओलॉजी नाही. माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या आयडिओलॉजीनं दिलं पाहिजे किंवा त्या आयडिओलॉजीच्या सहाय्यानं त्या त्या ज्ञानशाखांच्याकडून ते उत्तर त्या आयडिओलॉजीनी दिलं पाहिजे. तरच ती आयडिओलॉजी सर्वसामान्यपणे टिकण्याची शक्यता आहे. आता माणसाला त्याच्या विकासक्रमामध्ये एक पहिल्यांदा जर तुम्ही मानवी विकासक्रमाचा विचार केला तर हे माणूस काय झालेला आहे. अरे तो एवढा प्रगती केली, जगातल्या कुठल्याच माणसाने प्रगती केली नाही. जगातल्या कुठल्याच प्राण्यांनी, या विश्वावरच्या कुठल्याच प्राण्यांनी स्वतःची स्वतंत्र सृष्टी निर्माण केली नाही. माणसानेच का केली? याचं साधं कारण असं आहे की माणसाच्या विकासक्रमामध्ये माणसाला असं वाटलं की आपल्यात एक सुप्त शक्ती आहे आणि ही सुप्त शक्तीचं प्रकटीकरण जर आपण केलं तर आपण आपल्या जगण्याला तर अर्थ देऊ शकतोच, परंतु या सुप्त शक्तीचा वापर विशिष्ट पद्धतीने जर केला तर आपण निसर्गात जी परिवर्तन घडतात तशा प्रकारची परिवर्तन करू शकतो. हा शोध माणसाला पहिल्यांदा शेतीचा शोध ज्यावेळी लागला त्यावेळी त्याच्या मनात ही गोष्ट आली की आणि शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला, ते विशिष्ट पद्धतीने पेरलं, त्याला विशिष्ट पद्धतीने हे केलं तर निसर्ग जसं उगवतो तसं आपण पण उगवू शकतो. निसर्गात जी परिवर्तन होतात तसं आपण करू शकतो. माणसाने निसर्गात हस्तक्षेप करून निसर्गाला स्वतःला अनुकूल करून घेतलं. याचं कारण माणसाला याची जाणीव झाली की आपल्यात एक सुप्त शक्ती आहे आणि जो निसर्ग आपल्याला मारायला टपलेला आहे त्याच्यात हस्तक्षेप केला की आपण निसर्गाला पण आपल्याला अनुकूल अशा पद्धतीने बदलवू शकतो. सर फ्रेजर यांनी त्यांच्या गोल्डन बोमध्ये खूप अशा कथा सांगून ठेवलेल्या आहेत की माणसामध्ये ही जाणीव जी झाली, म्हणजे प्रिमिटिव्ह काळातल्या ज्या सगळ्या कथा वेगवेगळ्या देशातल्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की ही सुप्त शक्ती आपल्याला संक्रमित पण कशी करता येते, त्या काळातल्या माणसांच्या कशा कशा कथा होत्या. हे आपल्याकडे वेदांचे जे कवी ऋषी होऊन गेले आणि विशेषतः आपलं हे जे यज्ञसंस्था जी आली त्यावेळी जे मंत्र गाणारे जे कवी ऋषी होते त्यांच्या पण मनात काय धारणा होती की त्यांच्यात पण एक सुप्त शक्ती आहे आणि हे मंत्र या पद्धतीने उच्चारले की असं असं होऊ शकतं. ही जी सुप्त शक्तीची कल्पना माणसाला आली तिथून पुढे सर्वसामान्यपणे माणसाने या दृष्टीने सुरुवात केली, विचार करायला सुरुवात केली, समाज घडवायला सुरुवात केली
भारतीय तत्वज्ञानाच्या संबंधात बोलायचं ठरलं तर भारतातली पहिली आयडिओलॉजी ही ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा ब्राह्मण ग्रंथांच्या मध्ये आली. भारत पूर्वमीमांसा हे त्याचं प्रातिनिधिक रूप आपण म्हणू शकतो, ही तिथे आली. आणि ही पूर्वमीमांसा आल्यानंतर मग कौटिल्याचं अर्थशास्त्र आलं. पण खरं म्हणजे त्याच्या अगोदर एक क्रांती झालेली होती मध्ये बुद्धाची. म्हणजे या सगळ्या ब्राह्मणी हितसंबंधाच्या विरुद्ध की हे जे सुख आहे, हे जे समाधान आहे, ही जी प्रगती आहे, ही कोणाची आहे? जो विकास आयडिओलॉजीची जागा घ्यायला निघालेला आहे तो विकास कोणाचा विकास करणार आहे? म्हणून पहिल्यांदा जी विकासाची कल्पना आली ती वर्गीय कल्पनाच होती. ब्राह्मण ग्रंथाने हे सगळं मांडलेलं होतं. आणि कौटिल्य हा जगातला पहिला तत्ववेत्ता असेल की ज्याने पहिल्यांदा सांगितलं की ब्राह्मण आणि राजे यांच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी या पृथ्वीचं कितीही शोषण केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आताचे जे सगळे विकासवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि विशेषतः पाणी प्रश्नावर लढणारे जे मोठमोठे विचार, अगदी ते चितळे वगैरे सारखे त्यांची पण भाषणं मी ऐकली तर ते सतत सांगायचे. मला तर मोठे आश्चर्य वाटायचं की ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रातले संदर्भ द्यायचे. पण कौटिल्याचं अर्थशास्त्र हे पहिली आयडिओलॉजी आहे की जिनी माणसाच्या सुखासाठी तुम्ही या पृथ्वीचं कितीही शोषण केलं तरी चालेल हा सांगणारा पहिला विचार, पहिली आयडिओलॉजी तिथे आली. हिच्या विरोधी पहिली आणि या कौटिल्याच्या अर्थशास्त्राने जी आयडिओलॉजी निर्माण केली तिचं पाश्चिमात्य देशातलं सर्वोच्च रूप आजचं म्हणजे भांडवलशाही आहे. कारण तोच विचार आहे तिथे शेवटपर्यंत चाललेला. ब्राह्मण ग्रंथाला विरोध करताना किंवा या सगळ्या वैदिक कर्मकांडाला विरोध करणारा एक दुसरी आयडिओलॉजी भारतामध्ये आली जी बुद्धाने आणली. ती होतीच मुळात बहुजन हिताय बहुजन सुखाय. पण या आयडिओलॉजीचा विकास बुद्धाच्या काळामध्ये फार थोडा काळ झाला आणि नंतर या आयडिओलॉजीचा विकास होण्याची क्षमता फक्त रशियन राज्यक्रांतीनंतर होती. लेनिननी त्या दृष्टीने काही प्रयत्न पण केलेले होते. परंतु जेव्हापासून स्टॅलिनच्या हातामध्ये सत्ता आली आणि मग आपण असं बघायला लागलो की तिथे सुद्धा जो विकासाचाच पुन्हा विचार आला त्याच्यातून भांडवलशाही आणि स्टॅलिनवाद यांच्यातल्या सीमारेषा पुसट झाल्या आणि सर्वसामान्यपणे या विकासाच्या संकल्पनेला अधिक महत्त्व आलं. आणि म्हणून स्टॅलिन प्रणित समाजवाद आणि भांडवलशाही याच्यात कोणतेही अंतर राहिलं नाही. म्हणून तर आता आपल्याला नवी विचारसरणी आवश्यक वाटते. मधल्या काळामध्ये भारतात एक प्रयत्न झाला की एक थर्ड वे नावाचं पुस्तक लिहिलं आणि अतिशय आचरट स्वरूपाची मांडणी, म्हणजे ते दत्तोपंत ठेंगणे लिहिलेलं आहे. अतिशय आचरट स्वरूपाची मांडणी थर्ड वे मध्ये केलेली आहे. काय सांगितले हे तुम्ही गेले 5-6 दिवस टीव्हीवरती बघत असाल. हे जे आपले साधू लोक आहेत हे काय काय उद्योग करतात, 200 कोटींचा व्यवसाय करतात आणि आता एशियाडचे सामने इथं होणार आहेत तर ते आता त्यांचं 500 कोटीपर्यंत लक्ष होतं. असे 5 लोक पकडलेले आहेत, 5 साधू. या आचरट मांडणी म्हणजे होतं काय की त्याने सांगितलं की लोकसभा जी आहे ही सगळ्या प्रोफेशनल लोकांची